काय रे भाऊ, हे सगळं इथं काय करू राहिले हे पासाठी तुम्हाला ब्लॉग सुरुवातपासून पाहिला. शिवऱ्या भाऊ मी तर आता चाललो मी मस्त रोडगी जेवाले. आत्याची रोडगी खाऊन गेली आश्रम आत्याच्या, तिथे चाललो. आत्या आली आहे तिकडे, गाडी उभी आहे बाहेर. तर भाऊंना आता येऊन बसलो आम्ही शिराळ्याले. माझ्या क्लिप काढायचं लक्ष फिरायचं. आता आम्ही शिराळ्यात बसलो सध्या. तर भाऊंना इथं पोचल्या आम्ही पाहिली स्वयंपाकासाठी जागा आहे, जागा पाहून घेतली स्वयंपाकासाठी. इकडे पोहे बनवून चालू आहे. हे दीदी इकडे बाय, साक्षी दीदी इकडे बाय, हाय का. हे बाई तर साक्षी दीदी पूजा करू राहिली. सगळ्याची पूजा झाल्यानंतर हे भावांनी इकडे आपली बहीण कांदे चिरू राहिली. इकडे पण तिकडे पोहे चालू आहे. हे बाई इकडे ह्या त्यानं पोहे केले. हे आता तिकडे कणिक भिजू राहिले रोडगीचं. तर भावांना हे पाहिजे, इथं आम्ही सगळेजण रोडगी करू राहिलो. हे पा मग इथं उभी आहे इथं आमच्यापाशी. रोडगी नाही करू लागत आम्हाला, आम्ही सगळे भाऊ मिळून तर रोडगी करू राहिलो. तर भाव नाही पा भाजीची आचारी आपली मोठी आहे. गंज पकडून ठेवावं लागते, चूल हालू राहिली. गंज पकडून ठेवावं लागते, मोठी आई भाजी करताय. तर भावांना आता चाललो आम्ही सगळेजण मंदिरात दर्शनासाठी. इकडे पुरी सोय लावून ठेवली जेवाची. दर्शन करून येऊ आणि जेवायला बसू. तर भावांना पाच तुम्हाला मोठी दिसते काय, तर मला तो मूर्ती दिसत नाही इथून बरोबर. मोबाईलमध्ये आली आहे थोडीशी, कोण या दर्शन करून या भावांना तुम्ही. तर भावांना इथं आम्ही काय काय केलं हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या भागमध्ये. बाय.